हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी हा काल ब्लॉग बनवला आहे. तर मी हा अपलोड केलेला नाही आहे कारण की तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला हे अपलोड करता आलं नाही. तर मी सकाळी उठली, त्याच्यानंतर टिफिन रेडी करायचे होते आमच्या दोघांचे पण. तर एका गॅसवर मी दूध ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर मी गवार भाजायला ठेवली, कारण की मी आज डब्याला गवारीची भाजी करणार होती. मी जेव्हा गवारीची भाजी खाल्ली होती तेव्हा मला ती इतकी काही आवडली नव्हती, पण जेव्हापासून मी या पद्धतीने म्हणजे खाल्ली आहे, ट्राय केली आहे, तेव्हापासून मी अशीच बनवते. तर खूप मस्त लागते ही भाजी अशी. आणि तर ही बनवायची कशी, तर पहिले गवार भाजून घ्यायची, त्याच्यानंतर गवार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची, नंतर कढईमध्ये तेल टाकायचं, राई टाकायची आणि ती गवार टाकायची, परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि शेवटी ती शिजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. खूप 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 मस्त लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि आज माझ्याकडनं असा घोळ झाला आहे की मी चहा ठेवलं होतं गॅसवर, ते माझ्याने ओतू गेलं आहे. तर मग तसंच ठेवून तर चालणार नाही, त्यामुळे म्हटलं पहिले ते क्लीन करून घेऊ आणि नंतर चपात्या बनवायला घेऊ. मग पीठ मळून ठेवलं होतं मी, ते पहिले क्लीन केलं आणि मग चपात्या करायला घेतल्यात. त्यात पण आमचे साहेब मध्ये मध्ये करत होते, त्यांना सोमवार होता तर त्यांना मंदिरात जायचं होतं, त्यामुळे ते त्यांची तयारी करत राहिले. मग नंतर इथे मंदिरातून जाऊन आले, त्यानंतर त्यांना चहा दिली आणि मीही चहा पियाली. त्यानंतर भांडी वगैरे घासले, त्याच्यानंतर टिफिन भरला आणि ऑफिसला निघाली, पण मी ते काही शूट केलेलं नाही आहे. मग संध्याकाळी आल्याच्या नंतर मम्मी बोलल्या की मी शेपूची भाजी करते. गावावरून ही शेपू आणली होती, हिची टेस्ट पण खूप मस्त होती. तर मम्मींनी पहिले तेल टाकलं कढईमध्ये आणि नंतर ती शेपू टाकली त्याच्यामध्ये. आणि यावेळेस मम्मींनी शेपूची भाजी मसाल्याची केली होती, म्हणजे मिरची पावडर जी असते आपली तो टाकलेला त्यांनी, मीठ टाकलं आणि लसूण टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं. त्यांना ती भाजी कमी वाटत होती म्हणून त्यांनी परत थोडी ॲड केली. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. कारण की माझी तर अशीच आता फेवरेट झाली आहे शेंगदाण्याचं कूट टाकून, म्हणून बोलते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मी तर कधी शेंगदाण्याचं कूट टाकून कोणतीच भाजी ट्राय केली नव्हती, कारण की मी कोकणातली असल्यामुळे मला खोबऱ्याचीच सवय होती. पण ह्या पण भाज्या छान लागतात, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर ती भाजी परतवत राहिले, जेणेकरून ती एकदम सुकली पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी राहू नये, म्हणून त्यांनी ती चांगली मिक्स करून सुकवून घेतली. त्यानंतर आम्ही दोघींनी जरा गप्पा मारल्या. तोपर्यंत एका गॅसवर दूध गरम करत ठेवलं आणि जी दुपारची भाजी होती त्यांनी खट्ट्याची केली होती, ती पण त्यांनी गरम केली. नंतर मी इथे चपात्या करायला घेतल्या. तर आमच्या घरी 2 टाईम चपात्या केल्या जातात, ते कंपल्सरी आहे ते करणं, कारण की जर या चपात्या खाल्ल्या नाहीत एकाही टायमाला तर पोट भरल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे मग त्या कराव्याच लागतात. आणि ज्यांना कोणाला माझे हे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.